मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, 1 कप मैद्यामध्ये मीठ, ओवा हातांवर क्रश करून घातला, 1 चमचा तेल घातलं. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकत सैलसर असं याचं पीठ भिजवून घ्यायचंय. आता यावर झाकण ठेवून 15 मिनिट बाजूला ठेवायचं. एका वाटीत 2 चमचे मैदा किंवा कॉर्नफ्लोअर, 2 चमचे तूप घालून चांगलं फेटत साठा बनवायचा. कढईत 2 चमचे गरम तेलात मोहरी, जिरे, बडीशेप, कुटलेले धने, आलं लसूण, उकडलेले वाटाणे घालून 2 मिनिट परतलं. नंतर यामध्ये उकडलेला बटाटा, चवीपुरतं मीठ, हळद, लाल तिखट, धना पावडर घालून स्मॅशरने स्मॅश केलं. भिजलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन पातळ पोळी लाटली. अशाच प्रकारे दुसरी पण पोळी लाटून घ्यायची. एका पोळीवर साठा घालून एकसारखा पसरवला. नंतर दुसरी पोळी घालून साठा लावला आणि पसरवून घेतला. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आणि व्यवस्थित लाटून घ्यायचंय. तर लाटून झाल्यावर चौकोनी आकारात कापून घ्यायचंय. आता एका भागात मधोमध बटाट्याचा मसाला घालायचा आहे. 4 बाजूने पाणी लावायचं. हलक्या हाताने दोन्ही लेयर्सला चिटकवून घ्यायचंय. आता गॅसच्या लो फ्लेमवर मध्यम गरम तेलात गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळलं ना, तर तुम्ही घरीच मार्केटपेक्षा भारी लेयरवाले हे आलू पॅटीस बनवू शकता.